हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला सुंदर असे हे कोस्टर कसं बनवायचं ते दाखवणार आहे। खूप सोपी पद्धत आहे। पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे लक्षात येईल आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। हे तुम्ही कप कोस्टर म्हणून सुद्धा वापर करू शकतात। मी पुढे सांगणारच आहे। महिरप कसं बनवायचं याचंच हे फुलाच्या आकाराचं आणि दिवाळीसाठी रांगोळी किंवा हे दिव्यासाठी सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता। घरामध्ये डेकोरेशनसाठी सुद्धा याचा वापर करू शकतात। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। इथे मी हे 3 रंग वापरणार आहे, गुलाबी, पांढरा आणि हिरवा। 10 नंबरची सुई आहे आणि कात्री लागेल। सुरुवात आपण पांढऱ्या रंगापासून करणार आहे। रंग तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही इथे वापरू शकता। मी इथे 3 रंग वापरलेले आहेत। 1 2 3 मॅजिक रिंग बनवली आणि 3 चेन तयार केल्या। 3 चेन म्हणजे हा आपला एक खांब। या चेन मध्ये आपल्याला खांब तयार करायचे आहेत। 3 चेनचा हा एक खांब आणि हा दुसरा खांब। 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 हा आपण एक खांब म्हणजे 3 चेन आणि त्यानंतर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 हे 11 आणि 3 चेन म्हणजे एकूण आपण 12 खांब तयार केलेले आहेत। आणि सुरुवातीला ज्या 3 चेन केल्या त्या तिसऱ्या चेनवर आपण इथे स्लिप स्टिच करून घेणार आहोत। हा झाला आपला पहिला राऊंड पूर्ण। त्यानंतर 1 2 3 चेन, 3 चेनचा हा एक खांब आणि तिथेच आणखी एक खांब करून घ्यायचा आहे। म्हणजे एका खांबावर आपण 2 खांब करणार आहोत। पुढच्या खांबावर एकत्र 2 खांब, 3 4 एकाच ठिकाणी। तिथेच 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 पहिल्या राऊंडला आपण 12 खांब केले होते। दुसऱ्या राऊंडला इथे 24 प्रत्येक खांबावर 2-2 खांब असे करून घेतलेले आहेत। सुरुवात जिथून आपण केली 3 चेनच्या त्या तिसऱ्या चेनवर स्लिप स्टिचने जोडून घ्यायचा आहे। हा झाला आपला दुसरा राऊंड तयार। तिसऱ्या राऊंडसाठी 1 2 3 चेन आणि तिथेच आणखी एक खांब म्हणजे हे 2 खांब झाले आणि पुढच्या चेनवर इथे एक खांब करायचा आहे। इथे 2 1 आता पुढच्या खांबावर एकत्र 2, त्यानंतर एक खांब, पुन्हा 2 खांब, एक खांब, 2 खांब। तर असा हा राऊंड मी पूर्ण करून घेते। एका ठिकाणी एक खांब, पुढच्या खांबावर 2 खांब। हा तिसरा राऊंड मी पूर्ण करून घेते। इथे मी हा तिसरा राऊंड पूर्ण करून घेतला आणि तिसऱ्या राऊंडला आपल्याकडे आहे 36 खांब। तर इथे आपण एक चेन, एक खांब, एका ठिकाणी एक सिंगल आणि दुसऱ्या ठिकाणी 2
असा हा राऊंड पूर्ण करून 36 खांब तयार केलेले आहेत. इथे आपला हा तिसरा राऊंड पूर्ण झाला. चौथ्या राऊंडसाठी 1 2 3 3 म्हणजे आपला एक खांब तयार आहे आणि गॅपसाठी आपण एक चेन करणार आहोत. तर मी इथे एवढाच सर्कल ठेवणार आहे. जर तुम्हाला यापेक्षा जर मोठी टेबल मॅट बनवायची असेल तर आता इथे मी जसं एका ठिकाणी एक आणि दुसऱ्या ठिकाणी एकत्र 2, तर जेवढा तुम्हाला मोठा राऊंड असेल तिथे फक्त सिंगल 2 आणि तिसऱ्या ठिकाणी एकत्र 2, त्यानंतर पुन्हा सिंगल 3 आणि चौथ्या ठिकाणी एकत्र 2, असे तुम्हाला जेवढी टेबल मॅट हवी आहे त्याच्यानुसार तुम्ही बनवू शकता. जसं मी इथे एवढाच गोल ठेवला आहे. 3 राऊंड केले आणि चौथा राऊंड एक खांब एक चेन असा केलेला आहे. तर यापेक्षा जर मोठी टेबल मॅट किंवा कोस्टर तुम्हाला डायनिंग टेबलसाठी जर बनवायचं असेल प्लेटसाठी तर आणखी 3 ते 4 राऊंड तुम्ही यात वाढवू शकता. तर मी एवढंच सध्या हे जेवढं आहे कोस्टर म्हणून तेवढंच मी तुम्हाला आत्ता दाखवणार आहे. इथे मी 4 चेन केल्या, एक खांब केला, एक चेन आणि पुढच्या खांबावर खांब. आता इथे आपले कुठेही खांब वाढणार नाही आहेत. 36ला 36 खांब आहेत आपल्याकडे. फक्त प्रत्येक खांबावर खांब घेतल्यानंतर गॅपसाठी आपण एक चेन तयार करणार आहोत. एक खांब एक चेन. तर अशा पद्धतीने मी हा राऊंड पूर्ण करून घेते. इथे आपला हा चौथा राऊंड पूर्ण झालेला आहे. एक खांब एक चेन तयार करून घेतल्या. सुरुवातीला आपण 4 चेन केल्या होत्या, त्या तिसऱ्या चेनवर आपल्याला इथे स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. एक चेन तयार करायची आणि लोकर कट करून घ्यायची आहे. हा झाला आपला एक राऊंड तयार. आता आपण दुसरा रंग वापरणार आहोत. इथे जर तुम्हाला याचं महिरप बनवायचं असेल समईसाठी दिव्यासाठी तर इथे तुम्ही हे आपण आत्ता हे पांढरा गोल जो बनवला आहे तो न घेता तुम्ही याचं फक्त साईडनी बनवू शकतात. इथे 71 चेन तयार करायच्या, कारण आपण सुरुवातीला स्लिप नॉट करतो. तीही एक चेन 71 चेन करायच्या आणि सुरुवातीला प्रत्येक चेनवर इथे एक एक मुका खांब करून घ्यायचा आहे आणि दुसरा राऊंड प्रत्येक चेनवर आपण दुसरा राऊंड सुद्धा एक 72 मुके खांब तयार होतील. दुसरा राऊंड सुद्धा तशाच पद्धतीने तयार करायचा किंवा अर्धे खांब तयार केले तरीही चालतील. जसे आता आपण इथे मुके खांब करणार आहोत या एक चेनच्या गॅपमध्ये. तर इथून फक्त तुम्ही सुरुवात केली 71 चेन आणि मुक्या खांब किंवा खांब घेतले तरीही चालेल, अर्धे खांब घेतले तरीही चालतील. म्हणजे हा गोल तयार करायची गरज नाही. म्हणजे आपल्यासाठी आपलं समईचं महिरप फक्त हे पाकळ्या आणि पान तयार होतील. इथून पुढे मी दाखवणारच आहे कसं बनवायचं ते. पण जर तुम्हाला समईसाठी महिरप बनवायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता. नाही कळालं तर कमेंट करून तुम्ही विचारूही शकता. इथे आता मी गुलाबी रंगाची लोकर घेणार आहे. त्यानंतर कोणत्याही एका गॅपमध्ये ही नॉट आपण अशी जोडून घेणार आहोत. एक चेन तयार करायची आणि तिथेच आपल्याला 2 मुके खांब तयार करायचे आहेत. एक आणि हा दुसरा. त्यानंतर पुढच्या गॅपमध्ये एक चेनच्या गॅपमध्ये एक आणि हा दुसरा. प्रत्येक गॅपमध्ये आपण 2-2 मुके खांब करून घेणार आहोत. इथे आपले 72 मुके खांब तयार होतील. तर हा राऊंड मी इथे पूर्ण करून घेते. इथे मी हे 72 प्रत्येक गॅपमध्ये 2-2 मुके खांब असे 72 मुके खांब तयार करून घेतले आणि पहिला जो मुका खांब आहे तिथे स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा एक चेन तयार करायची आणि तिथेच एक मुका खांब करायचा. एक पुढच्या चेनवर इथे आपण एकच लूप घेणार आहोत. जिथे आपण स्लिप स्टिच केलं तिथे एक चेन तयार केली आणि हा एक इथे व्हीचा आकार दिसतो. एक या बाजूला एक लूप आणि आपल्या बाजूला एक लूप. तर आपण हा जो लूप आहे आपल्या बाजूचा एकच लूप घ्यायचा फक्त तिथे एक. प्रत्येक वेळेला हे लक्षात ठेवायचं कारण आपल्याला इथे खालच्या बाजूने पान तयार करायचे आहे.
2, इथे सुद्धा एकच लूप, 3, 4, 5, 6 मुके खांब केले आपण. एकच लूप घेतला, एक खालच्या बाजूचे लूप आपण सोडून दिले. त्यानंतर 1, 2, 3, 4 चेन हा लूप असा सोडून द्यायचा आणि पहिला जो मुका खांब आहे तिथे याला स्लिप स्टिच करायचं आहे आणि जोडून घ्यायचं आहे. इथे आपल्याला असा पाकळीचा आकार दिसेल. इथे पाकळी तयार करायची आहे आपल्याला. 1, 2, 3 चेन आणि इथे आपल्याला उंच खांब डबल क्रोशे ट्रिपल क्रोशे करायचा आहे. तर इथे मी 2 वेळा सुईवर वेढा घालून घेतला आणि याच्या 4 चेन तयार केल्या. तिथे आपल्याला 2-2 लूप असे 3 वेळा बाहेर काढून घ्यायचे आहे, म्हणजे आपला ट्रिपल क्रोशे तयार होईल. 1, 2, प्रत्येक वेळेला सुईवर 2 वेळा वेढा घालून घ्यायचा आहे. 3, 4, 5, 6, 7 आणि 8 हा शेवटचा. सुरुवातीला 3 चेन आणि 8 आपण इथे उंच खांब तयार करून घेतले. 1, 2, 3 चेन आणि याच गॅपमध्ये 4 चेनच्याच गॅपमध्ये आपण इथे एक स्लिप स्टिच करून घेणार आहोत, म्हणजे ही आपली एक पाकळी तयार झालेली आहे. त्यानंतर एक चेन तयार करायची आणि जसं मी सांगितले आपल्या बाजूचे जे लूप आहेत तिथे फक्त मुके खांब करून घ्यायचे आहेत एका लूपमध्ये. 1, 2, प्रत्येक वेळेला एकच लूप घेत आहे. 3, 4, 5, 6 मुके खांब केले. त्यानंतर 1, 2, 3, 4 चेन तयार करायच्या. हा लूप असा थोडा ओढून घ्यायचा आणि पहिला जो मुका खांब आहे तिथे आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायचा आहे हा लूप. त्यानंतर 1, 2, 3 चेन आणि पुन्हा या चेनमध्ये आपल्याला उंच खांब करून घ्यायचे आहे ट्रिपल क्रोशे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 आपण उंच खांब केले. 1, 2, 3 चेन तयार करायच्या आणि याच गॅपमध्ये इथे स्लिप स्टिच करून घ्यायचं. त्यानंतर एक चेन तयार करायची आणि पुढची जी चेन आहे त्यातला एक लूप घ्यायचा आणि पुन्हा आपण 6 मुके खांब, 4 चेन आणि 3 चेन, 8 उंच खांब, त्यानंतर पुन्हा 3 चेन, स्लिप स्टिच, एक चेन आणि पुन्हा अशाच पद्धतीने हा राऊंड आपण पूर्ण करून घेणार आहोत. तर मी इथे पूर्ण करून घेते आणि पूर्ण झाल्यानंतर दाखवते. इथे मी या 12 पाकळ्या तयार करून घेतल्या. शेवटची पाकळी इथे 3 चेन आणि 8 उंच खांब तयार केले. त्यानंतर शेवटी 1, 2, 3 चेन तयार करायच्या आणि तिथे स्लिप स्टिच करून एक चेन तयार करायची आणि दोन्ही पाकळ्यांच्या मध्ये जो गॅप आहे तिथे स्लिप स्टिच करायचा आहे. एक चेन तयार करायची आणि लोकर कट करून घ्यायची आहे. इथे आपल्या पूर्ण पाकळ्या तयार झालेल्या आहेत. 12 पाकळ्यांचं बनवलेलं आहे मी. त्यानंतर आपण आता पान बनवणार आहोत. पान बनवण्यासाठी इथे मी हिरव्या रंगाची लोकर घेतली. स्लिप नॉट तयार करून घ्यायची आहे आणि इथे आपण 6 मुके खांब केले होते एक लूप घेऊन. मागच्या बाजूने या पाकळीच्याच बरोबर जो आपण एक लूप सोडले होते त्या लूपमध्ये जोडून घ्यायचं आहे. म्हणजे 6 मुके खांब तर 6 आपल्याला इथे खांब करायचे आहेत.
स्लिप स्टिच, 1 2 आणि सुरुवातीला आपण एक चेन केली होती, म्हणजे या 3 चेन, पुढच्या चेनवर एक खांब, एकूण 2 झाले, पुढच्या चेनवर एक खांब, 3 खांब, 4 5 आणि 6. याच पाकळीच्या बरोबर आपण मागे जिथे आपण मुके खांब केले होते या पाकळीचे, तिथेच आपण खांब करून घेतले आहे. 6 खांब. सुरुवातीला 3 चेनचा एक खांब, 2 3 4 5 6, 1 2 3 4 चेन, आणि जसं आपण पाकळीला तयार केलं होतं तशाच पद्धतीने इथे स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. तिसऱ्या चेनवर 3 चेन, 1 2 3 चेन, आणि इथे आपल्याला आता उंच खांब करायचे आहेत. ट्रिपल क्रोशे. एक वेळा सुईवर वेढा घालून घेतला, 2 वेळा, नेहमी आपण एकच वेळा वेढा घालून घेतो, इथे आपण 2 वेळा वेढा घालून घेतला. या 4 चेनच्या चेनमध्ये 2-2 लूपमधून 3 वेळा सुई बाहेर काढून घ्यायची. 2 3 म्हणजे आपला हा ट्रिपल क्रोशे झाला. 1 2 3 4 5 उंच, 3 चेन केल्या, 5 उंच खांब, 1 2 3 चेन, आणि ह्या खांबाच्या दोन्ही खांबांच्या वर इथे आपल्याला 2 लूप दिसतील, तिथे मुका खांब करून घ्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा आपल्याला तिथेच 5 उंच खांब करायचे त्या 4 चेनच्या गॅपमध्ये. 1 2 3 4 5. 5 वेळा सुईवर आपण हे उंच खांब केले. त्यानंतर 1 2 3 चेन आणि तिथेच स्लिप स्टिच. त्यानंतर एक चेन करायची. इथे आपली एक पान तयार आहे. त्यानंतर या खांबानंतर जी चेन आहे तिथे स्लिप स्टिच करून घ्यायचं, आणि पुन्हा तिथे 1 2 3 चेन तयार करायच्या, आणि पुढच्या ज्या 5 एक एक लूप जे आहेत तिथे 5 खांब करून घ्यायचे. 1 2 3 4 5, आणि सुरुवातीला ज्या 3 चेन केल्या होत्या आपण तो एक खांब. 1 2 3 4 5 6, 6 खांब, 1 2 3 4 चेन, हा लूप असा ओढून घ्यायचा, आणि सुरुवातीला ज्या 3 चेन केल्या होत्या त्या तिसऱ्या चेनवर स्लिप स्टिच करून घ्यायचं. त्यानंतर 1 2 3 चेन, आणि पुन्हा इथे आपल्याला उंच खांब करायचे आहेत. 1 2 3 4 5, 5 नंतर आपल्याला 5 उंच खांब केल्यानंतर 3 चेन, आणि हे जे 2 लूप दिसतात तिथे मुका खांब, पुन्हा 5 उंच खांब. 1 2 3 4 5, 5 उंच खांब, 3 चेन, एक मुका खांब, 5 उंच खांब, 1 2 3 चेन, आणि तिथेच स्लिप स्टिच. एक चेन, आणि पुन्हा पुढच्या चेनवर एक स्लिप स्टिच करून घ्यायचं. 3 चेन म्हणजे 6 खांब करायचे. 4 चेन, 3 चेन, 5 उंच खांब, 3 चेन, एक मुका खांब, पुन्हा 5 उंच खांब, 3 चेन, इथे स्लिप स्टिच, एक चेन, आणि पुन्हा या बाजूला स्लिप स्टिच. अशा पद्धतीने हे पूर्ण पान तयार करून घ्यायचे आहेत. तर मी हे अगोदरच इथे पूर्ण करून घेतलेलं आहे. तर आपले 12 पाकळ्या झालेल्या आहेत. 12 आपले पान तयार होतील. तर अशा पद्धतीने मी पूर्ण पान तयार करून घेतलेले आहे.
जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.